नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे 10वी इयत्तेतील कुमार भारतीचा जो तुमचा भाग 2 आहे, त्या 2 मधील 6वी जी कविता आहे वस्तू ती कविता आज मी तुम्हाला शिकवणार आहे. खूप सुंदर कविता आहे. ही कविता लिहिली आहे द.भा. धामणसकर यांनी 1960 साली. प्रसिद्ध कवी भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामणसकर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेतील वैशिष्ट्ये होत. त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली. प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित झाले. आता ह्या कवितेबद्दल आता आपण पाहिली काय, कवीची माहिती पाहिली आपण. ठीक आहे, कवींची जे आहेत द.भा. धामणसकर, आणि हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण की स्वमत लिहिताना संदर्भासहित स्पष्टीकरण करताना तुम्हाला लेखकाचं नाव माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आणि जेव्हा आपण प्रश्न उत्तरे सोडवू त्यावेळी काय काय नियम असतात बोर्डाच्या परीक्षेचे तेही मी तुम्हाला शिकवणार आहे. तर न विसरता सबस्क्राईब करा, बेलचा आयकॉन टॅप करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, शिक्षकांना, पालकांना सगळ्यांना फॉरवर्ड करा माझ्या चॅनलचं लिंक, कारण माझं चॅनल आहे मोफत आणि ऑल इन वन आहे हे माझं चॅनल. ठीक आहे. तर धडे, कविता, सर्व विषय 1ली ते 10वी आणि निबंध, पत्र, कथा, कहाणी, व्याकरण सगळं काही मी तुम्हाला शिकवत आहे या चॅनलमध्ये. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत वस्तू या कवितेत काय मुद्दे आहेत, त्यांचे काय पॉईंट्स ठेवलेले आहेत कवी द.भा. धामणसकर यांनी. ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. आता बघा, एखादी निर्जीव वस्तू, निर्जीव म्हणजे ज्या वस्तूमध्ये जीव नाही असं. तर समजा पेन आहे, पेन्सिल आहे, कंपास आहे, पुस्तक आहेत, छत्री आहे, TV आहे, टेबल आहे, जे काही ज्याच्यामध्ये जीव नाही, तर अशा वस्तूंशी सुद्धा मानवी भावना जोडलेली असते. आता बघा, एक उदाहरणच द्यायचं झालं, आता पेन तसे तुमच्याकडे कितीतरी पेन असतील, हो की नाही, पण तुमच्या जवळच्या मित्राने तुम्हाला एखादं जास्त महाग पण नाही 5 रुपयाचं पेन आणून दिलं गिफ्ट म्हणून तुमच्या बर्थडेसाठी. तर तो पेन तुम्ही बघणार का, काय 5 रुपयाचं तर आहे असं बघणार का तुम्ही? नाही. तर तुमच्या त्या मित्राने दिलेली ती गिफ्ट आहे म्हणून त्याला तुम्ही जतन करून ठेवाल. अरे, माझ्या मित्राने दिलेलं आहे, हे ना खूप अमूल्य आहे माझ्यासाठी, हो की नाही. कुणीही दिलेलं गिफ्ट आपण कसं सांभाळून ठेवतो, त्यावेळी आपण त्याला किती किमतीची आहे ती वस्तू बघतो का आपण? नाही. का तर त्याच्या मागच्या आपल्या ज्या भावना असतात त्या खूपच उत्कट असतात आणि आपण सारखं जाऊन बघतो, आहे ना माझ्या वस्तू बरोबर जागेवरती ठेवलेले बरोबर आहेत ना वस्तू, असंही आपण बघतो. म्हणजे काय होतं, आपलं एक लगाव होतो त्या वस्तूंशी आणि त्या वस्तू आपल्यासाठी खूपच अनमोल असतात. का तर आमच्या भावना जोडलेल्या आहेत त्याच्याबरोबर, म्हणून. ठीक आहे. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात आणि त्या साथही देतात ना दीर्घकाळपर्यंत. तर एखादी उदाहरणच घ्यायचं म्हटलं ना, तर तुमच्या घरातील वडिलोपार्जित काय ते वाटण्याचा पाटा वरवंटा पुष्कळ घरामध्ये मी पाहिलेलं आहे. आजही ते लोक ते वापरतात. त्यांच्या वडिलोपार्जित चालत आलेली असते ती वस्तू ते सांभाळतात. भांडी, ओके, आणि काठी, आजोबाची काठी वगैरे असली, हो की नाही, तर त्या अशा काही वस्तू असतात जे आपण सांभाळून ठेवतो आणि त्या वस्तू आपल्याला दीर्घकाळ साथ देतात, म्हणजे वर्षानुवर्षे साथसुद्धा देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते.
आता ज्याप्रमाणे मी आत्ताच तुम्हाला उदाहरण दिलं की तुमच्या खास मित्राने तुम्हाला एक 5 रुपयाचं पेन जरी गिफ्टमध्ये दिलं, तर त्या पेनशी तुमचं जे नातं आहे ते कसं होतं, अतूट होतं, हो की नाही? मग ते पेन तुम्ही सांभाळून ठेवणार. मग काही मुलं तर असाही विचार करतात की ना, मी माझ्या नातवंडांना दाखवणार, मी माझ्या मुलांना दाखवणार हा पेन, असं सगळं विचारसुद्धा करतात हां मुलं. तर त्याचं जे एक नातं कसं असतं, आपलं अतूट असतं, जे कधीही तुटू शकत नाही. त्याचा जो प्रेम आहे आपल्याला, त्याचा लागलेला एक लळा आहे, एक लगाव आहे, ते तुटत नाही. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. आता थोर व्यक्ती कोण? आता बघा, तुम्ही पाहिलं असेल ना, शिर्डीमध्ये गेले की साईबाबां ते वापरायचे ते जातं, गहूची पोतीसुद्धा आहेत अजून तिकडे सांभाळून ठेवलेली त्या लोकांनी, आणि त्यांनी जाळलेली ती धुनी अशा प्रकारे. आणि आपले जे सैनिक होते, आपले जे महाराज होते, शिवाजी महाराज, त्यांनी वापरलेले चिलखत वगैरे ते सुद्धा बघा एक्झिबिशनमध्ये तुम्हाला वस्तू संग्रहालयामध्ये दिसतील. त्यांनी वापरलेले तलवार, त्यांचे कपडे, चिलखत त्यांनी घातलेली, तर ह्या सगळ्या वस्तू एक आठवण म्हणून आपण ठेवलेल्या असतात. जिजाबाई कोणते दागिने घालायचे, त्यांच्या साड्या कशा असायच्या, खूप काही, ते सगळं तुम्हाला तिकडे वस्तू संग्रहालयात जर भेटले ना चान्स तुम्हाला, तर तुम्ही नक्की जाऊन बघा, तुम्हाला खूप काही तिथे बघायला भेटेल. वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात. वस्तूंनाही काय असतात? भावना असतात. निर्जीव असल्या तरीसुद्धा त्याच्यामध्ये भावना असतात. आता एखादी वस्तू पणजोबांनी तुमच्या वडिलांना दिलेली असेल समजा, काय नसेल ती एक साधी काहीतरी एक वस्तू असू द्या. असं समजा की काय देऊ शकतील आजोबा तुमच्या पप्पांना? पणजोबांनी दिलेली वस्तू त्यांच्या आजोबांना, मग आजोबांनी दिली ती तुमच्या पप्पांना, काय असू शकते? काठी पकडूया आपण, ठीक आहे? काठी, ठीक आहे, ही काठी सांभाळून ठेव, पुढे तुझ्या कामाला येईल, ठीक आहे? त्यावेळीची ती सागवानाची मजबूत काठी, आणि ती अशीच पिढीने चालत आलेली आहे, तर त्याच्याशी काय जुळलेल्या असतील? आपल्या भावना. भावना असेल तर त्या काठीला किंमत आहे. जर भावनाच नसतील तुमच्यामध्ये, काय एक लाकडी तर आहे, टाकून द्या, असं पण करू शकता तुम्ही, हो की नाही? पण तसं करणार का तुम्ही? नाही. का? तर त्याच्याशी तुमच्या भावना जुळलेल्या असतात. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा, ही भावना कवितेतून व्यक्त होते. तर त्या वस्तूच्या प्रती स्नेह, प्रेम आपण जपलं पाहिजे, हेच हे आपल्याला या कवितेमधून कवी सांगू इच्छित आहेत. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. जीव नसतं ना वस्तूंमध्ये, पण त्यांना जीव नसल्यासारखे वागवू नये. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. आता वस्तू निर्जीव आहे, त्याला मन आहे का? नाही. त्याला जपून ठेवलं तर राहील, फेकून दिलं तर जाईल कचऱ्यामध्ये. पण आपण त्यांना काय समजायचं? त्याला मन आहे, त्याला वाईट वाटेल, हो की नाही? तर आपण जर त्यांना अशा प्रकारे वागवलं तर ते खूप सुखावतात. ही अशी कल्पना आहे, कवींची कल्पना आहे ती. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. आता कोणतीही वस्तू जेव्हा आपण वापरतो, विकत आणतो, कशासाठी आणतो सांगा बघू? त्याचा उपयोग करण्यासाठी. म्हणजे ते वस्तू आपले काय आहेत? सेवक आहेत, आपण त्यांचा उपयोग करणार आहोत, ठीक आहे? तरीही त्यांना आपण बरोबरीचाच मान द्यावा. तुच्छ प्रकारे वागणूक करू नये त्या वस्तूशी, ठीक आहे? तर त्यांना सुद्धा काय दिला पाहिजे? मान दिला पाहिजे, ठीक आहे? आता उदाहरण द्यायचं म्हटलं ना, आत्ताचं लेटेस्टच बघा ना तुम्ही,
लई लांब कशाला जायचं आहे. आता मोबाईल काय आहे? वस्तू, हो की नाही? टी व्ही काय आहे? वस्तू. जरा जरी त्याला धक्का लागला तर कसं करता तुम्ही? हर माझा मोबाईल, माझ्या टी व्हीला धक्का लागला की बंद पडेल ते, अरे सांभाळा, लगेच आवाज येतो, हो की नाही? तर काय आहे ही? त्या वस्तूला दिलेला मान आहे, हो की नाही? तर वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते का? मोबाईलसाठी एक तुम्ही सेपरेट रूम ठेवला आहे का? नाही. कुठे ठेवू शकतो ती वस्तू आपण, हो की नाही? त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. आता मोबाईलच्या स्टँडवरती तुम्ही मोबाईल ठेवता, तेवढं तरी त्याला सन्मान द्या. इकडे टाकलं तिकडे टाकलं असं करू नका. तेवढा तरी त्याला मान द्या की त्याच्या जागेवरती त्याला ठेवा. एक उदाहरण देते मी तुम्हाला. तसं कोणत्याही वस्तूशी ते रिलेटेड आहे, पण काय मोबाईल तुमच्या जास्त जवळचं आहे ना, जवळची वस्तू आहे ना, म्हणून मी मोबाईलचं उदाहरण देते, कारण की तुम्हाला ते समजेल. ओके. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. ठीक आहे. कोणतीही वस्तू आपण वेळोवेळी स्वच्छ केली पाहिजे, तरच ती चांगली दिसेल की नाही. असा धूळचा पूर्ण थप्पी लागलेली त्याच्यावरती कसं दिसेल ते? तुम्हाला आवडेल का तसं? नाही. तर वस्तूंना लगेच स्वच्छ करायची तुमच्या हातांना सवय लावा. ओके. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. वस्तूंना जपावे. आता बघा, एखादं दप्तर मम्मीनी घेऊन दिलं, पप्पांनी घेऊन दिलं, तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं दप्तर घेऊन दिलं, तर ते दप्तर वार्षिक परीक्षा झाली की जातं कचऱ्याच्या डब्यामध्ये. जर त्याला तुम्ही व्यवस्थित धुवून वगैरे, सुकवून वगैरे प्लॅस्टिकच्या बॅगेत घालून ठेवलं, तर ते तुम्ही परत त्याचा उपयोग करू शकता की नाही? पण तुम्ही तसं नाही करत. टाकता ते मुद्दाम धूळ. मम्मी हे घाण झालं आहे, हे नको आहे मला, आता नवीन दप्तर पाहिजे. तर ही वागणूक चुकीची आहे. ठीक आहे. तर जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही त्याचं डिसरिस्पेक्ट करत आहात. त्या बॅगेचं, त्या दप्तराचं तुमचे ते डिसरिस्पेक्ट करत आहात. ठीक आहे. म्हणून त्यांना जपायला शिका, त्यांना लाडावूनही ठेवा. बोलले ना मी तुम्हाला, जसं धुवून त्याला स्वच्छ करून मस्तपैकी पॅक करून ठेवून दिलं, पुढच्या वर्षी परत आपण वापरू शकतो ना त्याला. आम्ही असंच करायचो. इवन माझ्या मुलांनाही मी तीच सवय लावलेली आहे. फेकायचं नाही कोणतीही वस्तू, सांभाळायचं, त्याला जतन करायचं. त्याला खूपच खराब झाली असेल तर आपण स्वतःच बोलणार, अरे नको, आता हे दप्तर फाटून बुक्स सगळे बाहेर पडतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे वस्तूंची किंमत करायला शिकायला पाहिजे, त्यांना जपलं पाहिजे, त्यांचा लाड केला पाहिजे. ठीक आहे. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आपली एखादी वस्तू, ठीक आहे, जर ती आपण आज जतन केली तर पुढे तुमची मुलं, तुमची नातवंड ह्यांना सुद्धा ती पाहायला भेटेल की नाही. आता मी सिंपल उदाहरण देते तुम्हाला, की पत्र्याचा कंपास, तुमची फिरकी म्हणा, सगळ्यात पहिली घेतलेली फिरकी, छोटीशी सुंदरशी, ती सांभाळून ठेवली का? माझी ही पहिली फिरकी होती, ती माझ्या मुलाला दाखवणार, मग तो मुलगाही सांभाळून ठेवेल. मग तुम्ही बोला, माझ्या नातूला दाखवायचं आहे ते फिरकी, मला सांभाळून ठेवायची. असं कसं असतं? ते एक प्रेम असतं. तर काय असतं ते? आपल्याला जिवंत ठेवतं ते. आपण नाही जगणार तोपर्यंत, पण नातवाला, अरे हा, ही माझ्या आजोबांची फिरकी होती, हा कंपास माझे आजोबा वापरत होते, हो की नाही. एक आठवण असते ना, एक आठवण, ते खूप महत्त्वाचं असतं.
आता तुमच्या आईला पण बघा सासून गळ्यातलं सोन्याची हार देते, त्यांच्या सासूंनी त्यांना दिलं होतं, त्या सासूच्या सासूंनी त्यांना दिलं होतं, असं वडिलोपार्जित ते आलेलं हार, त्याची किंमत कशी असते, हो की नाही. तर असं असतं ते प्रेम, त्याच्या मागच्या भावना. ओके. तर आयुष्य संपले की तर काय असतं ते त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही, की नाही. तर आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. म्हणजे मी जसं बोलली ना की एखादी वस्तू खराब झाली तर आपण काय करतो, त्याला विकून टाकतो किंवा त्याला टाकून देतो, हो की नाही. उगीच कशाला जमा कचरा घरामध्ये, साहजिकच आहे, हो की नाही. तर आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. पण त्यांना निरोप देताना सुद्धा तुम्ही कसं द्या, कृतज्ञतापूर्वक द्या, ज्यामुळे त्याची विटंबना होणार नाही. अशा प्रकारे त्यांना तुम्ही निरोप द्या. ठीक आहे. तर बघा किती सुंदर कविता आहे ही, आणि किती विचार केला असेल आपल्या कवींनी, हो की नाही. तर भरून आलेले आकाश या त्यांच्या कविता संग्रहातून ही कविता घेतलेली आहे, आणि लवकरच आपण सोडूया ह्या कवितेच्या प्रश्नांची उत्तरं. ठीक आहे. कशी वाटली तुम्हाला कविता? आवडली ना? मला तर बाबा खूप आवडली. ओके. तर आता बघा तुमच्या वस्तूंची किंमत करायला शिका तुम्ही, आणि जतन करा त्यांना. ठीक आहे. आणि एक लाईक द्यायला अजिबात विसरायचं नाही, आणि फॉरवर्ड करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. ठीक आहे. चला मग आता भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.